नमस्कार माझ्या गोड मैत्रिणींनो, कशा आहात आपण सगळ्याजणी? आय होप की आपण सगळ्याजणी स्वस्त मस्त आणि आनंदी असालच. तर एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मी आपली कोमल मनापासून स्वागत करत आहे. तर माझ्या भावाचं लग्न झालं आणि खूप छान छान व्हिडिओज मी तुमच्यासोबत शेअर केले. लग्नाच्या सगळ्या विधी, त्यानंतर वरात, गृहप्रवेश, लग्नानंतरचे खेळ. तर हे सगळेच व्हिडिओ तुम्हाला खूप आवडले. खूप छान छान कमेंट्ससुद्धा आहेत तुमचे. तर आज आहे लग्नाचा चौथा दिवस, म्हणजे लग्न होऊन 4 दिवस झालेले आहेत आणि आजच मी माझ्या सासरीसुद्धा निघाली आहे. जास्त दिवस मला राहायला नाही जमलं आणि इकडे सकाळी मी वहिनीला आणि माझ्या आईला जेवण बनवायला मदत करत होती. त्यानंतर माझा भाऊ आणि माझं बाळ जे आहेत ते गिफ्ट जे आहेत ते अनबॉक्सिंग करत होते. आणि इकडे हे थोडीशी गोष्ट मला ऑड वाटते, पाय वगैरे धुणं. पण माझ्या आजी ज्या आहेत त्या थोड्याशा जुन्या विचारांच्या आहेत, तर त्यांनी खूप फोर्सफुली सांगितलं की तू पहिल्यांदा वहिनी आल्यानंतर माहेरी जात आहे, तर पाय धुवावे लागतील तुला, असं तसं. तर मी नको नको म्हणत होती, पण खूप आजीने हे करायला सांगितलं. आणि त्यानंतर प्रशिकसुद्धा बघू शकता, तो सुद्धा मामीकडनं त्याचे पाय जे आहे ते धुवून घेत आहेत. आणि या सगळ्या गोष्टी तो खूप जास्त एन्जॉय करत आहे. आणि आता घरी गेल्यावरती एक एक गोष्ट तो सगळी काही सगळ्यांसोबत शेअर करेलच गेल्यानंतर. तर छान पार पडलं लग्न वगैरे. आणि ज्यांच्या घरामध्ये लग्न असतं त्या घरातले जे काही मेंबर्स असतात तर त्यांची खरंच खूप तारेवरची कसरत असते. मी तरी लग्नाच्या 4 दिवस आधीच गेली होती, त्यामुळे माझी इतकी काही मदत नाही मला जमलं करायला. जी पूर्वतयारी असते लग्नाआधीची वगैरे ते सगळं, कारण की घर साफ करणं, त्यानंतर सगळं काही सामान भरणं, छोट्या छोट्या वस्तू आणणं. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते माझे आई, बाबा, बहीण, भाऊ हे सगळे, त्या सगळ्यांची नुसती धांदल उडाली होती. म्हणजे लग्नाच्या दिवशी तर मदत करायला सगळेजण असतातच, पण जी मेन पूर्वतयारी असते ती घरातल्या लोकांनाच करावी लागते. आणि खरंच खूप थकायला झालं होतं माझ्या आईबाबांनासुद्धा. आणि त्यानंतर दोघंही आजारी पडले होतेच, पण असं सगळं काही व्यवस्थित झालं. आणि त्यानंतर मी निघाली आणि सासरी आल्यानंतर 3 ते 4 दिवस मला अजिबात करमत नव्हतं. मला सतत माझ्या आईची आठवण येत होती, माहीत नाही का. आणि मी मिस्टरांना बोलली पण, तर त्यांचं म्हणणं होतं की तू जा आणि तू राहा, पण बाळाला राहू दे इकडे. तर असं सगळं होतं. आणि त्यानंतर मी 3-4 दिवस काही शूटसुद्धा नाही केलं. त्यानंतर मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवारसुद्धा आले. तर मार्गशीर्ष हा जो महिना आहे तो माझ्यासाठी खूप खास आहे. आणि त्यानंतर मग मी मार्गशीर्ष महिन्यामध्येच थोडंफार जो माझा पहिला गुरुवार आहे तर त्याचं थोडंफार शूट केलेलं आहे. तर ते सुद्धा मी तुमच्यासोबत याच व्हिडिओमध्ये पुढे शेअर करणार आहे. हाय, हॅलो, नमस्ते. कशा आहात ना सगळ्या गोड ताईंनो? आय होप की आपण सगळ्याजणी स्वस्त मस्त आणि आनंदी असालच. तर लग्नानंतर मी आता घरी आलेली आहे. खूप छान असं लग्न झालं माझ्या भावाचं आणि सगळे विधीसुद्धा खूप छान प्रकारे झाले, तुम्ही बघितले असतीलच व्हिडिओमध्ये. आणि मी घरी आली माझ्या, खरंच करमत नव्हतं मला, आईची सारखी आठवण येत होती. तर ह्यांचं म्हणणं होतं मिस्टरांचं की तू जा आणि राहा आणि बाळाला इथेच राहू दे. म्हणजे त्यांचं इनडायरेक्टली म्हणणं होतं की नको जाऊस. तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार. तर आपल्या सगळ्यांना आजच्या या पहिल्या गुरुवारच्या खूप 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 शुभेच्छा. आणि जे काही माझ्या भावाच्या लग्नाचे व्हिडिओज होते त्यांना तुम्ही खूप छान असं प्रचंड भरभरून प्रेम दिलं, खूप छान छान कमेंट्स तुमच्या आलेल्या आहेत. तर त्यासाठी सुद्धा मी तुमचे मनापासून आभार मानते. तर मी आईकडनं आलेली आहे सासरी आणि आज पहिला गुरुवार आहे तर त्याची पूर्ण पूजा वगैरे मी आज करणार आहे. तर ते सगळं मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि आज मी पहिल्यांदा उंबरठ्याचं लेपणसुद्धा करणार आहे, तर ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर त्यामुळे आजचा व्हिडिओ जो आहे तो पूर्ण बघायला विसरू नका. आणि सकाळची जी कामं आहे ती सगळी आवरलेली आहे, जेवणसुद्धा तयार आहे. तर आता पटकन मी मार्केटमध्ये जाऊन फळं घेऊन येते आणि त्यानंतर तुम्हाला भेटते. तर पूजेसाठी फुलं काही मला जास्त भेटलेली नाही आहेत. वेणी आणि एक हार भेटलेला आहे. आणि आमच्या अंगणातली ही जी काही फुलं आहेत सदाफुलीची ती मी आता तोडणार आहे पूजेसाठी. आणि बघू शकता ही आंब्याची, बदामाची पानं आहेत. तर आता ही पानं मी पूजेसाठी घेते. आत्ताच मी मार्केटमधून फळं वगैरे घेऊन आलेली आहे आणि बघू शकता सगळी तयारी इकडे करून ठेवलेली आहे. तर हा जो मुखवटा आहे मी माझ्या लग्नाच्या पहिल्या वर्षी जेव्हा पहिले गुरुवार आले होते माझे मार्गशीर्षचे तेव्हा आणलेला होता. आणि खूप सुंदर आहे तसाच आहे. खूप छान जपून ठेवला होता, आईंकडे होता हा. तर खूप मस्त ठेवलेला आहे. आणि 2 ते 3 वर्ष माझा गॅप झालेला आहे पूजेमध्ये. आणि 2 ते 3 वर्षाच्या गॅपनंतर मी आज पूजा म्हणजे पहिले गुरुवार जे आता करायला घेत आहे. तर हे जे साहित्य आहे मोस्ट ऑफ हे माझं आधीचं सगळं सामान आहे. हे रांगोळी वगैरे, परत हे मंगळसूत्र, तर आणि हे ठुशी वगैरे हे सगळं आधीचं साहित्य आहे माझं.
तर फळं पण मी आणलेली आहेत, बाहेर मंदिराजवळ ठेवलेली आहेत. तर चला आता छान अशी पूजेची मी मांडणी करून घेते. पाया पडते पप्पाच्या जवळ जाऊन. त्यांचा फोटो काढू? हो, ते बाप्पाचा फोटो काढला मी. पाया पण नाही आहे, जवळ येऊन पाया पण. तर मैत्रिणींनो, सकाळीच माझी देवपूजा वगैरे सगळं काही झालं, जेवण, त्यानंतर भांडी वगैरे सगळं झालं. त्यानंतर मी व्हिडिओ एडिटिंग करायला बसली होती आणि बाळसुद्धा त्यावेळेस छान झोपला होता. तो आता झोपलेला आहे जस्ट. आणि आता मी आज लवकर जेवण बनवायला घेत आहे. तर आज मी जेवण काय बनवणार आहे तुम्हाला मी दाखवेलच. तर आता वाजले आहे संध्याकाळचे 4 आणि आमचा चहा वगैरे सगळं झालेलं आहे. आणि आज माझा उपवास होता, पण मला अजिबात भूक नाही लागली. मी फराळसुद्धा अजिबात काही केलं नाही, फक्त एक फ्रूट खाल्लेलं आहे. आणि खरंच भूक नाही लागली आहे मला. पण आज स्वयंपाक जो आहे तो मी लवकर करणार आहे, कारण की माझे मिस्टरसुद्धा आज घरीच आहेत. त्यांची तब्येत थोडीशी बरी नसल्यामुळे ते आज गेले नाही आहेत शॉपमध्ये. तर आज पटकन मी स्वयंपाक करणार आहे, देवाला नैवेद्य दाखवणार आहे, पूजा करणार आहे संध्याकाळची. आणि हे सगळं मी तुमच्यासोबत आज शेअरसुद्धा करणार आहे. तर चला आता मी पटकन स्वयंपाकाला लागते. तर लग्नानंतर पहिल्यांदा मी पहिल्या वर्षी मार्गशीर्ष महिन्यातले जे गुरुवार असतात ते केले. त्यानंतर गॅप पडला, कारण की 1-2 कारणं आहेतच त्याला. पण त्याचबरोबर कोविडसुद्धा आलं, त्यानंतर प्रेग्नेन्सी वगैरे. तर ह्या सगळ्या गोष्टी होत्या, त्यामुळे मधल्या 1-2 वर्षामध्ये मला हे जे गुरुवार आहे ते करायला जमले नाहीत. पण आता मी कंटिन्यू हे गुरुवार करणार आहे यावर्षीपासून पुन्हा एकदा. तर लहानपणाच्या खूप साऱ्या आठवणी ह्या गुरुवारशी जोडलेल्या आहेत. माहेरी म्हणजे आमच्या चाळीमध्ये आम्ही सगळ्या मैत्रिणी मिळून हे सगळे गुरुवार जे आहेत ते प्रत्येकाच्या घरामध्ये असायचे. आमच्या घरीसुद्धा हे केले जायचे. आणि दर गुरुवारी खूप छान एकमेकांच्या घरी जाऊन पोथी वाचणं, छान छान प्रसाद आम्हाला द्यायच्या एकमेकांच्या आया. तर खूप छान वाटायचं ते सगळं वातावरण. मला ते सगळं काही आठवत होतं आज. तर मैत्रिणींनो, माझा सगळा स्वयंपाक जो आहे तो झालेला आहे. 4 वाजता करायला घेतलेला 5:30 झालेले आहेत, म्हणजे 1.5 तासात माझं जेवण सगळं झालेलं आहे बनवून. काय काय बनवलं आहे ते मी तुम्हाला पुढे दाखवेलच. तर आता हा जो किचन ओटा आहे तो मी आधी सगळं क्लीन करून घेते. तर मैत्रिणीनं माझं किचन वगैरे सगळं आवरून झालेलं आहे. भांडी म्हणजे जेवण झाल्या जर भांडी घासली ना की जेवल्यानंतरची जी भांडी पडतात ती अगदी थोडीशीच असतात आणि जास्त कंटाळासुद्धा येत नाही. कारण की तर आता मी नैवेद्याचं ताटसुद्धा इथे रेडी केलेलं आहे. साधं सिंपल नैवेद्याचं ताट मी आज केलेलं आहे. काय केलेलं आहे तुम्हाला दाखवते. चला, सुरुवात जी आहे ती गोडापासून करते. तर आमच्या घरामध्ये सगळ्यांना शेवयाची खीर खूप आवडते आणि देवीसाठी हा नैवेद्य खूप छान आहे गोडाचा पदार्थामध्ये शेवयाची खीर. तर मी ती छान अशी शेवयाची खीर केलेली आहे. त्यानंतर चपात्या केलेल्या आहेत. त्यानंतर फ्लॉवर वाटाण्याची मिक्स अशी भाजी केलेली आहे, बटाटे वगैरे टाकलेले आहेत त्याच्यात. आणि सिंपल आपला असा डाळ भात. तर सिंपल असा आजचा हा नैवेद्याचं हे साधं सिंपल असं नैवेद्याचं ताट आता माझं तयार आहे. तर आता मी देवपूजा करते. चला.
तर मैत्रिणींनो, तुम्ही जेव्हा तुमच्या माहेरी जाऊन परत तुमच्या सासरी येतात, तुम्हालासुद्धा असंच होतं का? म्हणजे माहेरची किंवा आईची आठवण येणं करमत नाही, तर ते असं होतच असेल, हो की नाही? होत असेल तर प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मार्गशीर्ष महिन्यातल्या तुमच्यासुद्धा काही आठवणी असतील लहानपणीच्या, तर त्यासुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, मला त्या वाचायला नक्कीच आवडतील. तर मैत्रिणींनो, आत्ताच माझी देवपूजा वगैरे सगळं झालेलं आहे आणि आता वाजले आहेत बरोबर 7. स्वयंपाकसुद्धा सगळा झाला आहे माझा आणि आता थोड्याच वेळात आम्ही जेवायला बसू. तर आय होप की तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर प्लीज छान छान कमेंट्स करा, लाईक करा, शेअर करा आणि आपण अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईबसुद्धा नक्की करा. भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.